छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अखेर डोंगरगाव बंधाऱ्यात दाखल झाले. दरसवाडी धरणातून तब्बल 87 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 60 तासात पूर्ण करत हे पाणी डोंगरगाव बंधाऱ्यात पोहोचले. या पाण्याचे स्वागत व जलपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवला तालुक्यात पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेती व पाणीटंचाईच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक येथील ग्रामस्थांनी समीर भुजबळ यांचा सत्कार केला. या प्रसंगी संभाजी पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. खऱ्या अर्थाने या येवलेकर वासियांच्या स्वप्नाची ही स्वप्नपूर्ती आहे. त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांना इथे संधी दिली, काम करण्याची संधी दिली आणि इकडच्या पाण्याचा जो प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहिले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जे आहे साहेब या पूर्ण ताकदीनिशी जे आहे महाराष्ट्रामधली नाही तर अख्ख्या देशामधला हा सर्वात प्रथम असा झालेला हा प्रोजेक्ट आहे. जे मांजरपाड्याच्या इथून वळण बंधारे बांधून नंतर बोगदा काढून त्याच्यातून जे आहे पाणी आणण्याचं काम झालंय. खरं म्हणजे आता पाऊसही चांगला झाला त्याच्यामुळे पुणेगाव धरणात फार मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाणी आल्या जे आहे साहेबांच्या सूचनेनुसार जे आहे जे मांजरपाडा देवसाने जे आहे तिथून ते डोंगरगाव पर्यंत जो कॅनॉल आहे तो कॅनॉलचा नुसतं कॅनॉल बनवला आहे तो कॅनॉलचं नंतर लाईनिंगचं सुद्धा काम केलं आणि त्यामुळे जे आहे अतिशय जलदरित्या जे आहे पाणी जे आहे आज डोंगरगाव पर्यंत पोहोचलं. खरं म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा पाणी आलं होतं परंतु लाईनिंगचं थोडं काम बाकी होतं, काही गेटचं काम बाकी होतं, परंतु आता सगळं काम पूर्णतः कंप्लीट झाल्यामुळे दरसवाडीपासून ते डोंगरगाव अवघ्या 2 दिवसामध्ये जे आहे पाणी इथे डोंगरगावला पोहोचलं आणि आता या डोंगरगावचं पाणी सगळं भरल्यानंतर असती पाठीमागचे जेवढे धरणं जे आहेत ते सर्व भरून घेण्याचे आदेश साहेबांनी जे आहे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.